आज आपण इयत्ता 3री मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा भाषा व गणित विषयांसाठीची पाहणार आहोत. सराव प्रश्नपत्रिका 3री आहे. इथे सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचना प्रत्येक वेळेला विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचायचं आहे. गोल रंगवायचे कसे तेही आता लक्षात आलं असेल मुलांच्या. आणि मग आता आपण प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करूयात. विभाग 1 मराठीसाठी 1 ते 25 प्रश्न. प्रश्न 1 व 2 साठी सूचना उतारा काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. उतार्यावर एकूण 2 प्रश्न दिलेले असतात. सर्वप्रथम प्रश्न वाचायचे आणि नंतर उतार्याकडे जायचं. पहिला प्रश्न, वरील उतार्यात किती वृक्षांचा उल्लेख आलेला आहे? वृक्ष म्हणजे झाडं. किती झाडांचा किंवा किती वृक्षांच्या नावांचा उल्लेख आलेला आहे? आता ते प्रत्येक नावं झाडांची इथे शोधावी लागणार आहेत. इथे उतार्यामध्ये कित्येक वृक्ष आपल्या औषधी पानांच्या रूपाने माणसाला मदत करतात आणि पुढे इथे वृक्षांची नावं दिलेली आहेत. आता जर बारीक विचार केला तर हे वृक्ष नाही आहेत, तर ह्या वनस्पती आहेत, औषधी वनस्पती आहेत. ब्राह्मी, गवती चहा, ओवा, अडुळसा हे वृक्ष नाही आहेत, या फक्त औषधी वनस्पती आहेत. आणि इथे खाली आणखी वृक्षांची नावं दिलेली आहेत. पहा, केवडा, ढवणा, मरवा, पाचू आणि चंदन हे वृक्ष आहेत. परंतु वरती ज्या आहेत त्या वनस्पती आहेत, फक्त खूप उंच वाढणारे झाडं नाही आहेत. परंतु इथे आपल्याला उतार्यामध्येच देताना इथं वृक्ष म्हणून दिलं असल्यामुळं आपण हे सर्व त्याच्यामध्ये पकडणार आहोत. तर एकूण ही 9 औषधी वृक्ष यांची नावं दिलेली आहेत. इथे फक्त वृक्षांचा उल्लेख विचारलेला आहे, म्हणजे नावं किती आहेत, तर एकूण 9 नावं आपल्याला इथे वृक्षांची सापडतात. प्रश्न 2, पानगळतीच्या दिवसात झाडे कशी होतात? या ओळीमध्ये दिसत आहे, पानगळतीच्या दिवसात हे आपले मित्र निष्पर्ण होतात. निष्पर्ण आपले मित्र म्हणजे हे सर्व वृक्ष किंवा झाडं निष्पर्ण होतात. म्हणून पर्याय 3रा, निष्पर्ण होतात म्हणजे सर्व त्याची पाने गळतात. पर्याय 3रा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 3 व 4 साठी सूचना, कविता वाचायची आणि प्रश्नांची 2 प्रश्न असतात कवितेवरती, त्याचे उत्तरं लिहायची आहेत. पहा, कविता वाचून घ्यायची आणि कवितेचा वाचतानाच कवितेचा अर्थसुद्धा समजून घ्यायचा आहे. प्रश्न 3रा, वरील कवितेत कशाचे वर्णन आले आहे? पहा, कवितेमध्ये जर पाहिलं तर फुलावर हळूच बसून, मग फुलावर कोण हळूच बसतं? तर फुलपाखरू बसतं, मधमाशा बसतात, छोटे छोटे किडे वगैरे असतील तर ते फुलावर बसतात. मग आता मध पितेस भराभरा, मध कोण पितं? तर मध याच्यामध्ये कोण पितं? कोणता कीटक पितो? तर मधमाशी. याच्यातला मध गुंगून आवाज कोण करतं? तर हा आवाजसुद्धा मधमाशा करतात. मध साठवण्याचं कामसुद्धा मधमाशा करतात. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की वर्णन कुणाचं आलेलं आहे? फुलपाखराचं नाही आहे, तर कुणाचं आहे? मधमाशीचं वर्णन यामध्ये आहे. पर्याय 3रा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 4, कवीने कोणते वचन दिले आहे? जर शेवटचं कडवं आपण तर पाहिलं तर एकोप्याने आम्ही राहू, एकोप्याने म्हणजे आम्ही एकत्र राहू असं वचन कवीने दिलेलं आहे. परंतु पर्यायामध्ये देताना एकोपा हा शब्द दिलेला नाही. एकोप्याने राहू, तर एकोप्याच्या ऐवजी एकोपा म्हणजेच एकत्र राहणे, एकत्र राहण्याचं वचन. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 5, पुढील वाक्यात रिकाम्या जागी योग्य क्रियापदाचा पर्याय शोधा. पहा, वाक्य दिले, रिकामी जागा दिली आहे, क्रियापद त्याच्यात खालीलपैकी आपल्याला योग्य टाकायचं आहे. सौरभ अभ्यास टिंबटिंब. सौरभ अभ्यास करते, जातो, करतो की होती? तर सौरभ अभ्यास करतो हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय 3रा. प्रश्न 6, खालील शब्दगटातील स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. पहा, स्त्रीलिंगी शब्द आपल्याला शोधायचा आहे. पर्याय पाहूयात. पहा, तो मोर पुल्लिंगी शब्द आहे, तो डोंगर पुल्लिंगी, तो नर पुल्लिंगी शब्द आहे, परंतु लांडोर, ती लांडोर हा स्त्रीलिंगी शब्द आहे. पर्याय 4था हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 7, खालील पर्यायांतून एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा. एकवचनी शब्द आपल्याला शोधायचा आहे. पहा, अनेक महिने असतात, एक महिना, अनेक महिने अनेक वचनी शब्द आहे. अनेक पाने हा सुद्धा अनेक वचनी शब्द आहे. एक गाणे आणि अनेक असतील तर गाणी असतात. अनेक गाणी, एक गाणे म्हणजे हा एकवचनी शब्द आहे. किरणे सुद्धा, अनेक किरणे हा अनेकवचनी शब्द आहे.
एक गाणे हा एकवचनी शब्द आहे. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 8. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पर्यायातून शोधा. पहा, समानार्थी नसलेला शब्द, अधोरेखित शब्द कोणता आहे? कमळ. तर या कमळचा समानार्थी नसलेला शब्द पहा, कमळ म्हणजे पंकज आहे, कमळ म्हणजे अंबुज, कमळ म्हणजेच सरोज. हे तीनही शब्द कमळ शब्दाला समानार्थी आहेत, परंतु अंडज म्हणजे कमळ नाही. अंडज म्हणजे अंड्यातून जन्म घेणारा प्राणी, त्याला अंडज म्हणतात. म्हणून हा कमळाशी समानार्थी शब्द नाही. फक्त ड योग्य हे त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय चौथा. प्रश्न 9. सोबतच्या आकृतीत अक्षरांना क्रमांक दिले आहेत. पहा, इथे अक्षरं लिहिलेली आहेत आणि अक्षराच्या आतमध्ये त्याचा क्रमांक दिलेला आहे. खालील पर्यायातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांचा गट घेतल्यास ऐकून समाधान होणे या अर्थाचा वाक्प्रचार तयार होईल. पहा, हे क्रमांकाप्रमाणे जर अक्षरं घेतली तर ऐकून समाधान होणे या अर्थाचा वाक्प्रचार तयार झाला पाहिजे. तर पाहूयात. याप्रमाणे अंकांच्या क्रमांकाची जर अक्षरं घेतली तर पहा, इथे कान, फुंकाने, फुंकाने इथे हा चुकीचा वाक्प्रचार तयार होत आहे. इथे पहा, कान निवणे, इथे कान टोचणे आणि इथे काच टोचणे. पहा, काच टोचणे हा तर वाक्प्रचार नाही. आता 2 पर्याय राहिले, दुसरा आणि तिसरा. तर कान टोचणे म्हणजे ऐकून समाधान होणे हा होत नाही. तर कान निवणे, निवणे म्हणजे शांत होणे, समाधान वाटणे. म्हणून कान निवणे हा त्याचा योग्य पर्याय आहे. ऐकून समाधान होणे म्हणजेच कान निवणे, पर्याय दुसरा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 10. पुढील म्हणीचा योग्य अर्थ दर्शवणाऱ्या शब्दसमूहाचा क्रमांक शोधा. पहा, म्हण काय आहे? रात्र थोडी सोंगे फार. रात्र थोडी म्हणजे कमी वेळ आहे आणि सोंगे फार म्हणजे खूप कामं करायची आहेत. कमी वेळात खूप कामं करणे. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. कामे पुष्कळ म्हणजे खूप कामं आहेत, पण ती पार पाडायला वेळ न पुरणे, वेळ कमी आहे. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 11 व 12साठी सूचना. खाली दिलेला संवाद काळजीपूर्वक वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. पहा, इथे उतारा दिलेला आहे. उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे. उतारा वाचूयात. महेश, आज फळ्यावर सुविचार कोणी लिहिला? मला माहीत नाही गुरुजी. गुरुजी, गुरुजी, त्या नवीन आलेल्या मुलाने लिहिलाय. कोण रे तो दिनेश जवळ बसलेला? होय गुरुजी. नाव काय रे तुझे? रमेश. म्हणजे कोण आहे तो नवीन आलेला मुलगा? रमेश आहे. तू लिहिलाय का रे हा सुविचार? होय गुरुजी, मी लिहिलाय तो सुविचार. या सुविचाराचा अर्थ सांगू शकशील का? सज्जनांच्या सहवासामुळे चांगले विचार ऐकायला मिळतात, असं त्यांनी त्याचा अर्थ सांगितलेला आहे. गुरुजी म्हणाले, वा, फारच छान. आता हा संवाद कुठे घडलेला आहे? हा संवाद वर्गामध्ये घडलेला आहे. असाही प्रश्न कधी कधी विचारतात की वरील संवाद हा कुठे घडलेला आहे? वरील संवादामध्ये किती व्यक्ती सहभागी आहेत, म्हणजे कोण कोण बोलणाऱ्या व्यक्ती आहेत. इथले प्रश्न पाहूयात आपण. फळ्यावर सुविचार कोणी लिहिला होता? पहा, नवीन आलेला मुलगा त्याने लिहिलेला, त्याचं नाव रमेश आहे. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. 12वा प्रश्न. वरील संवादावरून कोणता सुविचार लिहिला असावा? पहा, सुविचाराचा अर्थ त्याने सांगितला आहे. सज्जनांच्या सहवासामुळे चांगले विचार ऐकायला मिळतात. सज्जनांच्या म्हणजे चांगल्या लोकांच्या, सहवासामुळे म्हणजे संगतीमुळे, आणि चांगले विचार ऐकायला मिळतात म्हणजे चांगल्या गोष्टी, चांगली वाक्य ऐकायला मिळतात. ह्याचा पर्याय दुसरा हे योग्य उत्तर आहे. सुसंगती सदा घडो म्हणजे चांगली संगती आपल्याला नेहमी मिळो किंवा सज्जन माणसांचा सहवास आपल्याला मिळो. आणि सुजन वाक्य कानी पडो म्हणजे चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत, चांगले विचार ऐकायला मिळत. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 13. खालील वाक्यातून शुद्ध वाक्याचा पर्याय शोधा. पहा, शुद्ध वाक्य शोधायचे. अजय दररोज व्यायाम करती. ती मुलगी नाही आहे, हा चुकीचा पर्याय आहे. अजय दररोज व्यायाम करतो. दररोज हा शब्द चुकीचा आहे म्हणून हे वाक्य चुकीचं आहे.
अजय दररोज व्यायाम करतो. व्यायाम हा शब्द चुकल्यामुळं हे वाक्य चुकीचं आहे. आणि पर्याय चौथा, अजय दररोज व्यायाम करतो. सर्व शब्द बरोबर आहेत म्हणून पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 14. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल? पहा, किती सुंदर बाग आहे ही. म्हणजे इथे पहा, किती सुंदर बाग असा प्रश्न नाही विचारलेला. इथे प्रश्न विचारलेला नाही, परंतु प्रत्यक्ष बाग जेव्हा आपण एखादी बघतो तर आपल्याला आश्चर्य वाटतं की बापरे, किती सुंदर ही बाग आहे. म्हणून इथे आश्चर्य व्यक्त केल्यामुळं हे इथे उद्गारवाचक चिन्ह ह्या वाक्याच्या शेवटी येणार आहे. उद्गारवाचक चिन्ह हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 15 ते 17साठी सूचना. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा. 3 वाक्ये असतात पहा, 15, 16, 17 3 वाक्ये असतात. तिन्ही वाक्य ही एकमेकांवर अवलंबून असतात. त्याच्यामुळे तीनही प्रश्नांची उत्तर आधी शोधायचं, सुसंगत वाक्य तयार होतात का पाहायचं आणि मगच गोल रंगवायचे. वसंत ऋतूत टिंबटिंब आवाज आपले लक्ष वेधून घेतो. पहा, जर पर्याय पाहिला तर काव काव, म्याव म्याव, चिवचिव हे आवाज फक्त वसंत ऋतूत येत नाही, हे वर्षभर आवाज येतात. कोणत्याही महिन्यात ह्या प्राण्यांचे किंवा पक्ष्यांचे आवाज येऊ शकतात. परंतु कुहू कुहू हा जो आवाज आहे तर हा आवाज फक्त वसंत ऋतूत येतो म्हणून पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. 16वा प्रश्न. टिंबटिंब या मधुर आवाजामुळे कुणालाही त्याचा रंग खटकत नाही. पहा, कुहू कुहू आवाज कोणाचा येतो तर कोकिळ या पक्षाचा येतो. कोकिळच्या या मधुर आवाजामुळे कुणालाही त्याचा रंग खटकत नाही. मधुर आवाज पहा पोपटाचा, पण तो मिठू मिठू असतो. इथे वरती तो आवाज दिलेला नाही म्हणून पर्याय नाही. कबुतराचा आवाज इथे वरती दिलेला नाही आहे. आणि कावळ्याचा आवाज दिला आहे, परंतु कावळ्याचा आवाज मधुर नसतो म्हणून पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 17. या पक्षाच्या मादीला टिंबटिंब म्हणतात. जर आपण कोकिळ या पक्षाला जर आपण निवडला आहे, त्याचा आवाज कुहू कुहू, तर मग कोकिळच्या मादीला काय म्हणतात तर कोकिळ या पक्षाच्या मादीला कोकिळा असे म्हणतात. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. कोकिळ, कोकिळा. प्रश्न 18. खालील शब्दाला जोडशब्द म्हणून जुळणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. पहा, ताळ आणि इकडे जर आपण पर्याय शोधलं तर मेळ हा शब्द आपल्याला सापडतो. ताळमेळ हा त्याचा जोडशब्द तयार होतो. प्रश्न 19. प्रल्हाद केशव अत्रे यांचे टोपण नाव काय? पहा, पर्याय जर पाहिले तर कुसुमाग्रज हे वि. वा. शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे. त्यानंतर कृष्णाजी केशव दामले यांचं केशवसूत हे टोपण नाव आहे. आणि त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं बालकवी हे टोपण नाव आहे. आणि प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव केशवकुमार हे आहे म्हणून पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 20. पहा, इथे शब्द कोडे दिलेले आहे. शेजारील आकृतीत रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर वापरल्यास दिलेले 4ही शब्द अर्थपूर्ण तयार होतील. पहा, एक एक पर्याय आपण इथे ठेवून पाहूयात. न जर ठेवलं तर सेवन हा शब्द बरोबर बनतो. उदन, उदन हा शब्द बरोबर बनत नाही म्हणून पहिला पर्याय हा आपला बाद होतो. र जर ठेवला तर सेवर पहिला शब्द चुकीचा बनतो. आणि द जर ठेवला तर सेवद हा शब्द पहिलाच शब्द चुकीचा बनतो म्हणून हा पर्याय सुद्धा नाही. जर आपण क ठेवला तर सेवक, उदक, जनक आणि कनक सर्व शब्द हे अर्थपूर्ण शब्द बनतात म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 21. वर्णमालेनुसार पुढील शब्दांचा क्रम लावल्यास शेवटचा शब्द कोणता येईल? पहा, इथे शब्द दिलेले आहेत. वर्णमालेनुसार म्हणजे अ आई पासून न्य पर्यंत क्रमाने जर आपण शब्द लावले, शब्द क्रमाने लावताना पहिल्या अक्षराचा विचार करायचा आहे आणि मग शब्द क्रमाने लावायचे आहेत. सर्वप्रथम आपण शब्द क्रमाने लावून घेऊयात. वर्णानुक्रमे शब्द लावले असता पहिला आगगाडी, दुसरा जहाज, तिसरा मोटार व चौथा म्हणजे शेवटचा शब्द हा विमान येतो म्हणून पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. 22 प्रश्न. साखर भात या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होणार नाही? पहा, शब्द तयार होणार नाही. पर्याय तिसरा. इथे जर भाकर हा शब्द जर आपण पाहिला तर भाकरमध्ये क हे अक्षर आले, परंतु दिलेल्या शब्दसमूहामध्ये
अक्षरसमूहामध्ये आपल्याला क अक्षर दिसत नाही, म्हणून त्यापासून हा शब्द बनणार नाही की ज्याच्यामध्ये क अक्षर असेल. पर्याय तिसरा, भाकर हा शब्द तयार होणार नाही. प्रश्न 23, खालील पर्यायातून पुढील शब्दांसाठी योग्य समूहदर्शक शब्द ओळखा. पहा, शब्द दिला आहे इथे वेलींचा. तर वेलींचा याच्यासाठी समूहदर्शक शब्द काय आहे, तर वेलींचा कुंज असतो. वेलींचा कुंज पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 24, हत्तीच्या घराला काय म्हणतात. पहा, तबेला हे घोड्याचं घर आहे, हत्तीच्या घराला अंबरखाना म्हणतात. गुहा ही सिंहाची असते आणि हत्तीखाना हे सुद्धा हत्तीचंच घरदर्शक शब्द आहे. इथे हत्ती राहतो म्हणून फक्त ब आणि ड योग्य, म्हणून पर्याय दुसरा हा पण इथे निवडलेला आहे. प्रश्न 25, अक्षरं दिलेली आहेत. ही अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधोमध येणारे अक्षर कोणते. पहा, अर्थपूर्ण शब्द कोणता बनत आहे. इथे दिलेल्या अक्षरापासून महाभारत हा अर्थपूर्ण शब्द बनतो आणि त्यातील मधोमध येणारा अक्षर भा हे आहे, म्हणून पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 34, एका मजुराची 2 आठवड्याची मजुरी 980 रुपये असल्यास त्या मजुराची एका दिवसाची मजुरी किती. पाहता याच्यावरून आपल्याला 2 आठवड्याची आपल्याला मजुरी दिलेली आहे. 2 आठवडे म्हणजे पहा 14 दिवस होतात. एका आठवड्याचे दिवस 7 तर 2 आठवड्याचे दिवस 14, म्हणजे 14 दिवसांची मजुरी 980 रुपये आहे. तर आपल्याला एका दिवसाची काढायची आहे. ज्या वेळेला आपल्याला अनेक दिवसांची दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला जर एका दिवसाची काढायची असेल तर आपल्याला गुणाकाराच्या विरुद्ध म्हणजेच भागाकाराची क्रिया करावी लागते. पहा, 980ला जर 14ने भागलं तर उत्तर 70 रुपये एवढं येतं, म्हणजे एका दिवसाची मजुरी 70 रुपये एवढी असणार आहे. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 35, 50 भागिले 25 50 वजा 25 भागिले 5 अधिक 1 गुणिले 0. तर ही पदावली सोडवायची आहे आणि या पदावलीचं उत्तर किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर पदावली सोडूयात. पहा, पदावली सोडवताना आपल्याला सर्वप्रथम भागाकार, मग गुणाकार आणि मग क्रमाने आलेल्या बेरीज किंवा वजाबाकी या ज्या क्रिया क्रमाने येतील त्या क्रमाने आपल्याला त्या कराव्या लागतात. सर्वप्रथम भागाकार करूयात. तोपर्यंत 50 वजाचं चिन्ह तसंच्या तसं लिहून घेतलं. 25 आणि 5चा भागाकार, 5 5 25 5 उत्तर आलं. पुढील अधिकचं चिन्ह 1 गुणिले 0 जसंच्या तसं लिहिलं. त्यानंतर आता पाहिजे वजाबाकी बेरीज आहे आणि गुणाकार आहे, तर गुणाकाराची क्रिया आपल्याला करावी लागेल. 50 वजा 5 अधिक एवढं गुणाकार सोडून बाकीचं जे आहे ते आपण जसंच्या तसं लिहून घेतलं. 1 0 0 गुणाकार 0 आला. आता पहा, बेरीज आणि वजाबाकी या 2 क्रिया आहेत. अशा वेळेला क्रमाने ज्या क्रिया येतील त्या क्रमाने आपल्याला कराव्या लागतात. पहा, 50 वजा 5 हे घेतलं तर 45 उत्तर येतं आणि पुढे 0च आहे त्याच्यामुळे पुढची क्रिया काही होणार नाही. 45 हे याचं योग्य उत्तर आहे, किंवा 45मध्ये जरी 0 मिळवले तरी उत्तर 45च येतं. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 36, खालीलपैकी कोणती रेषेची आकृती नाही. पहा, दोन्ही बाजूला सरळ वाढत जाणारी जी आकृती असते तिला रेषा असे म्हणतात. पहा, दोन्ही बाजूने वाढणारी रेषा, दोन्ही बाजूने वाढत जाणारी या तिन्ही रेषा आहेत. परंतु ही जी आकृती आहे ही किरणची आकृती आहे. तर एका बिंदूपासून सरळ दुसऱ्या बाजूला वाढत जाणारी जी रेषा असते त्या आकृतीला किरण असे म्हणतात. ही रेषेची आकृती नाही. प्रश्न 37, 5 इथे फुले आहे 8 या संख्येला 3ने निःशेष भाग जाण्यासाठी फुलीच्या जागी खालीलपैकी कोणता लहानात लहान अंक येईल ते आपल्याला लिहायचे. आता लहानात लहान अंक म्हटल्यावर पर्यायापैकी 0 आणि 1 हे लहान अंक आहेत म्हणून हेच त्याचं उत्तर असेल असं नाही. यापैकी कुठलाही अंक इथे या फुलीच्या जागेवर येऊ शकतो. मग पहा, 1 जर अंक ठेवला तर पहा आता आपल्याला 3ने निःशेष भाग द्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला 3ची कसोटी इथे वापरायची आहे. प्रत्येक वेळेला 3ने भाग देऊनच पाहायचं का नाही, 3ची कसोटी वापरायची. पहा, जर
संख्येतील अंकांची जर बेरीज केली आणि त्या बेरजेला जर 3ने भाग केला तर पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. याप्रमाणे जर आपण केलं तर 1, 0 आणि 8 हे अंक ठेवले असता त्या अंकांच्या बेरजेला 3ने निशेष भाग जात नाही. परंतु जर 2 हा अंक ठेवला असता 5 आणि 2 7, 7 अधिक 8 15, अंकांची बेरीज 15 येते आणि 15ला 3ने निशेष भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो. म्हणून पूर्ण संख्येला सुद्धा 2 ठेवले असता 3ने निशेष भाग जातो. म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 38. 58 दिवस बरोबर किती आठवडे आणि किती दिवस? पहा, हे जे 58 दिवस आहेत याचे आपल्याला आठवडे करायचे आहेत आणि मग काही जे दिवस उरतील ते दिवस आपल्याला ठेवायचे आहेत. पहा, 58 दिवसांचे आपल्याला आठवडे आणि दिवस करायचे आहेत. पहा, एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. तर असे 8 आठवडे म्हणजे 7 8 56. इथे फक्त 56 दिवस होतात. आपले 58 दिवस आहे म्हणून हा पर्याय नाही. पहा, आता इथे 7 आठवडे आणि 9 दिवस. 7 आठवडे आणि प्रत्येक आठवड्याचे 7 दिवस असे 7 7 49 दिवस आणि हे वरचे 9 दिवस याप्रमाणे 58 दिवस होतात. हे पहा 58 दिवस. पर्याय ब हे याचं योग्य उत्तर आहे. आता 5 आठवडे आणि प्रत्येक आठवड्याचे 7 दिवस असे 5 7 35 अधिक हे 8 दिवस याप्रमाणे 43 दिवस येतात. 58 दिवस होत नाही म्हणून पर्याय क सुद्धा योग्य उत्तर नाही. आता 8 आठवडे. पहा, जर 8 आठवडे असतील तर 7 दिवसांप्रमाणे 7 8 56 अधिक पुढचे 2 दिवस म्हणजेच 58 दिवस होतात. हे उत्तरसुद्धा याचं योग्य आहे. याप्रमाणे फक्त ब आणि ड योग्य म्हणून पर्याय चौथा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 39. गणेशवाडी या गावची एकूण लोकसंख्या 995 आहे. त्यापैकी 884 साक्षर आहेत. तर त्या गावातील निरक्षरांची संख्या किती? पहा, आपल्याला साक्षर माहिती आहेत. जर आपण एकूण लोकसंख्येमधले जर हे साक्षर वजा केले तर खाली निरक्षर राहणार आहेत. तर याप्रमाणे आपण याचं उत्तर काढू शकतो. वजाबाकी केली असता 995 वजा 884 तर 111 हे उत्तर येतं. पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 40. पहा, इथे संख्या दिलेल्या आहेत. या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास शेवटी कोणती संख्या येईल? पहा, चढता क्रम म्हणजे लहान संख्येपासून मोठी आणि सगळ्यात शेवटी मोठी संख्या. तर सगळ्यात शेवटी कोणती संख्या येणार आहे? सर्वात मोठी संख्या येणार आहे. तर यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर पहा, 479 ही सर्वात मोठी संख्या आहे म्हणून हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे चढत्या क्रमाने संख्या लावल्यास सर्वात मोठी संख्या किंवा सर्वात शेवटची संख्या 479 ही येते. प्रश्न 41. 6 तास 49 मिनिटे म्हणजे किती मिनिटे? पहा, आता आपल्याला इथे मिनिटांमध्ये उत्तर विचारलेलं आहे म्हणजे या तासांचे सुद्धा आपल्याला मिनिटे करावी लागतील. या 6 तासांची किती मिनिटे होतात आणि आणखी हे 49 मिनिटे हे जर मिनिट आणि मिनिट यांची बेरीज आपण करू शकतो आणि एकूण मिनिटे आपण इथे लिहू शकतो. पहा, 1 तास म्हणजे 60 मिनिटे असतात. तर आपल्याला गणितामध्ये 6 तास आणि 49 मिनिटे दिले आहेत. 6 तासांचे आपण सर्वप्रथम मिनिटे करूयात. 1 तास बरोबर जर 60 मिनिटे असतील तर 6 गुणिले जर 60 आपण केलं तर 6 तासांची किंवा 60 60 60 जर 6 वेळा जर बेरीज केली तर 360 मिनिटे 6 तासांचे 360 मिनिटे होतात. आणि वरती 49 मिनिटेसुद्धा आपल्याला दिलेली आहेत. म्हणजे मिनिटामध्ये मिनिटे जर आपण मिळवले तर 409 एवढे एकूण मिनिटे होतात. पर्याय चौथा 409 मिनिटे ह्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 42. सन 2010 या वर्षी 15 ऑगस्टला रविवार असेल तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी येईल? जर प्रश्नामध्ये दिलेलं वर्ष हे लीप वर्ष जर नसेल तर त्या वर्षामध्ये 15 ऑगस्टला जो वार असतो तोच वार बालदिनाच्या दिवशीसुद्धा असतो. म्हणजे 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि बालदिन हे एकाच दिवशी येतात जर ते वर्ष लीप वर्ष जर नसेल तर. म्हणून पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे.
प्रश्न 43, 703 या संख्येत 202 मिळवले तर उत्तर किती येईल? पहा, सर्वप्रथम या अक्षरातल्या संख्या अंकामध्ये लिहायच्या आणि मग त्याची बेरीज करायची. बेरीज केली असता 703 अधिक 202 905 हे उत्तर येतं आणि ते अंकात न देता अक्षरातच दिलेलं आहे, म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे 905. प्रश्न 44, 540 भागिले 9 बरोबर किती? इथे भागाकाराचं गणित करायचं आहे. विद्यार्थ्यांनी आपापल्या वहीमध्ये हे भागाकाराचं गणित करायचं आहे. सर्व गणितं किंवा सर्व प्रश्न आयते पाहून करायचे नाही, तर प्रश्न आपण स्वतः यातला प्रत्येक प्रश्न आपापल्या वहीमध्ये सोडवायचा आहे. 540ला 9ने भाग द्या आणि भाग दिला असता 60 हे उत्तर येतं. हा भागाकार सर्व विद्यार्थ्यांनी अगदी सोपा आहे. 9चा पाढा सर्व मुलांना येतो आणि मग भागाकारसुद्धा आलाच पाहिजे. उत्तर येणार आहे 60. प्रश्न 45, आकृती दिलेली आहे. सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? पहा, त्रिकोण मोजायचे आहेत. आकृतीचं निरीक्षण केलं असता आकृतीमध्ये फक्त मध्ये हा ए नावाचा हा छोटा त्रिकोण आहे आणि सर्वात बाहेरच्या कडेचा हा बी त्रिकोण आहे. म्हणजे अशा प्रकारे 2च त्रिकोण फक्त इथं दिसत आहेत. बाकी ह्या ज्या रेषा मारल्या आहेत ते काही त्रिकोण होत नाहीत, हे चौकोन तयार होतात. पहा, 1 2 3 हे चौकोन आहेत आणि मध्ये फक्त एक त्रिकोण आणि बाहेरील कडांच्या रेषेंचा हा एक त्रिकोण बनतो बी. याप्रमाणे 2च त्रिकोण फक्त ह्या आकृतीत दिलेले आहेत. प्रश्न 46, प्रसाद तयार करण्यासाठी माधवने 2.5 किलोग्रॅम साखरेचा वापर केला तर माधवने एकूण किती ग्रॅम साखर वापरली? पहा, 2.5 किलोचे आपल्याला फक्त ग्रॅम करायचे आहेत. 2.5 किलोचे ग्रॅम करायचे आहेत. 2.5 म्हणजे पहा 2 पूर्ण आणि 2 किलो 500 ग्रॅम म्हणजे 2.5 किलो होतात. 2 किलो आणि 500 ग्रॅम हे 2.5 किलो होतात. 2 किलो म्हणजे 2000 ग्रॅम, 2 किलो म्हणजे 2000 ग्रॅम आणि वरती 500 ग्रॅम, असे 2500 ग्रॅम म्हणजेच 2.5 किलो साखर. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे काही प्रश्नांची हे सोपे आहेत, याची तोंडी उत्तरं पण तुम्ही असे काढू शकता. आणि जर कन्फ्युजन होत असेल तर वही घ्यायची. वहीमध्ये किलोचं माप लिहून 1 किलो म्हणजे 1000, 2 किलो म्हणजे 2000 आणि अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम याप्रमाणे बेरीज केली असता 2500 ग्रॅम हे त्याचं उत्तर मिळेल. प्रश्न 47, 1 ते 15 या संख्यांमधील विषम मूळ संख्यांची बेरीज किती येईल? पहा, विषम आणि त्या संख्या मूळ संख्यासुद्धा पाहिजे आणि विषमसुद्धा पाहिजे. विषम मूळ संख्या घ्यायच्या आणि त्यांची बेरीज किती येईल हे आपल्याला शोधायचं आहे. पहा, 1 ते 15 पर्यंत आपल्याला या मूळ संख्या सापडतात, परंतु त्या मूळ संख्यांमधल्या आपल्याला विषम संख्यासुद्धा पाहिजेत. विषम मूळ संख्या आपल्याला पाहिजे आहेत. पहा, या विषम संख्या आहेत आणि मूळ संख्यासुद्धा आहेत. यांची जर बेरीज केली असता तर आपल्याला 39 हे उत्तर मिळतं. किती? 39. म्हणजे पहिल्या 1 ते 15 या संख्यांमध्ये विषम मूळ संख्यांची बेरीज 39 एवढी येते. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 48, खाली दिलेल्या आकृत्यांपैकी चौरसाची आकृती कोणती? पहा, चौरस आणि चौकोन यामध्ये फरक आहे. पहा, दिलेल्या सर्व आकृत्या या चौकोनाच्याच आहेत. चारही प्रत्येक आकृतीला 4 कोन आहेत, 4 बाजू आहेत, म्हणजे सर्व हे चौकोन आहेत. पण चौकोनामध्ये मग चौरस कोणता आहे? तर ज्या चौकोनाच्या 4ही बाजू समान असतात, 4ही बाजू समान मापाच्या असतात, अशा चौकोनाला चौरस असे म्हणतात. पहा, या आकृतीमध्ये सर्व बाजू ह्या समान मापाच्या आहेत, म्हणून पर्याय तिसरा हा चौरस आहे. प्रश्न 49, 700 पेरू 5 पेट्यात समान भरले. त्यापैकी 3 पेट्या पुण्याला विक्रीसाठी पाठवल्या तर किती पेरू पुण्याला पाठवले? आता पहा, 3 पेट्या पुण्याला पाठवल्यात. आपल्याला एका पेटीत किती पेरू आहेत हे आपल्याला काढावं लागणार आहे. पहा, इथे
5 पेट्यांचे पेरू आपल्याला दिले आहेत. जर अनेकावरून जर आपल्याला एकाची किंमत काढायची आहे तर आपल्याला भागाकार इथे करावा लागणार आहे. पहा, एकूण 700 पेरू आहेत आणि ते 5 पेट्यांमध्ये समान समान भरलेले आहेत. म्हणजे आपल्याला जर एका पेटीत किती पेरू हे काढायचं असेल तर आपल्याला भागाकार करावा लागेल. 5ने जर 700ला भागलं तर 140 हे उत्तर येतं. म्हणजे एका पेटीत 140 पेरू असणार आहेत. एका पेटीत 140 पेरू. तर अशा 3 पेट्या पुण्याला पाठवलेल्या आहेत आणि त्या 3 पेट्यांमध्ये किती पेरू पुण्याला पाठवलेत हे आपल्याला विचारलं आहे. जर एका पेटीत 140 तर 3 पेटीत 140 140 140 अशी बेरीज करण्यापेक्षा आपण काय करतो, त्याचा जर एकावरून जर अनेकाची किंमत काढायची असेल तर गुणाकार आपण इथे करतो. 140ला जर 3 पेट्या म्हणजे 3ने जर गुणलं तर 420 एवढं उत्तर येतं. म्हणजे पुण्याला 3 पेट्यांमध्ये एकूण 420 पेरू पाठवलेले आहेत. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. 50 प्रश्न. 8 रुपये 75 पैसे म्हणजे किती रुपये? पहा, पूर्ण 8 रुपये आहेत आणि वरती हे 75 पैसे म्हणजे पाऊण रुपये आहेत. तर पहा, 8 रुपये आणि पावभागुने म्हणजे 9 पूर्ण होण्यासाठी पावभाग कमी आहे म्हणजे 8.25 रुपये हे आहेत. प्रश्नाचं पर्याय चौथा 8.25 हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 51. 25/18 वजा 19/18 बरोबर किती? म्हणजे इथे अपूर्णांकांची वजाबाकी करायची आहे. जर छेद समान असतील तर आपण अंशांची वजाबाकी करू शकतो. पहा, 25मधून जर 19 गेले, पहा 25मधून जर 19 गेले तर किती उत्तर येणार आहे? तर पहा, अपूर्णांकांची वजाबाकी केली असता 6/18 हे आपल्याला उत्तर मिळतं. परंतु पर्यायामध्ये जर पाहिलं तर 6/18 हे उत्तर कुठंच नाही आहे. मग आपण आता याचं काय करूया, संक्षिप्त रूप करूयात. म्हणजेच या अपूर्णांकाला आपण आणखी लहान करूयात. मग याच्यापैकी कुठलं उत्तर येतं का आपल्याला ते पाहूयात. पहा, 6 एके 6 आणि 6 त्रिक 18 म्हणजे जर अंशाला आणि छेदाला जर समान अंकाने जर भाग दिला तर 6 एके म्हणजे वरती 1 येणार आणि 6 त्रिक 18 खाली 3 येणार, 1/3. तर पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. 1/3 पर्याय चौथा. प्रश्न 52. 595 या संख्येतील 9 पूर्वी आलेल्या 5 या अंकाची स्थानिक किंमत किती? पहा, 9च्या पूर्वी म्हणजे 9च्या आधी आलेल्या या 5ची स्थानिक किंमत किती? तर 500. पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 53. विजयकडे 5 रुपये 10 रुपये व 20 रुपयांच्या समान नोटा असून रक्कम त्याची 70 रुपये आहे. तर विजयकडे एकूण किती नोटा आहेत? पहा, जर 5 रुपयाच्या जर 2 नोटा घेतल्या तर 10 रुपये होतात. 10च्या 2 नोटा 20 रुपये आणि 20च्या 2 नोटा घेतल्या तर 40 रुपये. याप्रमाणे 70 रुपये होतात. 40 आणि 20 60 आणि 10 70. याप्रमाणे समान नोटा 2 2 2, 5च्या 2 नोटा 10च्या 2 नोटा आणि 20च्या 2 नोटा घेऊन 70 रुपये होतात. म्हणून एकूण विजयकडे किती नोटा आहेत? 6 नोटा आहेत. 2 2 2 अशा 6 नोटा विजयकडे आहेत. प्रश्न 54. मोहनरावांनी आपल्या जमिनीपैकी म्हणजे जर 11 जमीन असेल तर 11पैकी 3 भागात मका व 11पैकी 7 भागामध्ये ज्वारी पेरली आहे. तर उरलेल्या जमिनीत बाजरी पेरली. तर त्यांनी किती भागामध्ये बाजरी पेरली आहे? आता आपल्याला ज्वारी आणि मका किती भागात पेरली हे काढायचं आहे. पहा, ज्वारी आणि मका किती भागात पेरली तर त्यांची बेरीज केली. ज्वारी आणि मकाचं एकूण किती भाग आहे? तर पहा, अंशांची जर बेरीज केली असता 7 आणि 3 10 म्हणजे 11 भागांपैकी 10 भागामध्ये मका आणि ज्वारी लावलेली आहे. आता 11 भागांपैकी 10 भाग गेले म्हणजे 11 भागांपैकी आता एकच भाग राहिला म्हणजे 11पैकी एका भागामध्ये आता त्यांनी काय केलेलं आहे? बाजरी पेरलेली आहे. याचं उत्तर अगदी तोंडीसुद्धा तुम्ही काढू शकता. पहा, 55 प्रश्न. 700
अधिक 9 अधिक 7 या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या पर्यायातून शोधा. पहा, विस्तारित रूपात जी मांडणी असते त्याची जर बेरीज केली तर आपल्याला तयार होणारी संख्या मिळणार आहे. पहा, 769 ही संख्या मिळते आणि ती आपल्याला इथे अक्षरात दिलेली आहे. 769 पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 56. पहा, इथे चित्ररूप माहिती दिलेली आहे, खेळ दिलेले आहेत आणि ते खेळ खेळणारे विद्यार्थी समोर दिलेले आहेत. आणि प्रश्न पाहूयात. शेजारील चित्ररूप माहितीत विविध खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या दर्शवली आहे. चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून खाली दिलेल्या प्रश्नांचे उत्तर पर्यायातून शोधा. पहा, प्रश्न काय आहे. क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या संख्येस 3ने भागले असता बाकी किती उरेल. पहा, इथे चित्र दिले त्याच्यावरून आपण पाहू शकतो की इथे क्रिकेट खेळ आहे, इथे बॅडमिंटन, हॉकी आणि ते क्रिकेट खेळ आहे. क्रिकेट खेळणारे किती आहेत विद्यार्थी. 1 2 3 4 5 6 7 8. या 8 या संख्येला म्हणजे क्रिकेट खेळणाऱ्या संख्येला 3ने भागले असता बाकी किती उरेल. पहा, आपण आता 8ला 3ने भाग देऊयात. पहा, 8ला जर 3ने भाग आपण दिला, या 8 क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आहे, त्याला 3ने जर भाग दिला तर बाकी किती उरते. बाकी 2 उरते. पर्याय पहिला याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 57. 3 बाजू असलेल्या बंद आकृतीला किती कोण असतात. पहा, ज्या आकृतीला 3 बाजू असतात त्या आकृतीला त्रिकोण असे म्हणतात आणि त्या आकृतीला किती कोण असतात. 3 कोण असतात. त्रिकोणाला 3 कोण असतात, 3 बाजू आणि 3 कोण. चौथा पर्याय हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 58. पहा, अपूर्णांक दिलेले आहेत. हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिले असता शेवटून दुसरा येणारा अपूर्णांक कोणता. पहा, ज्या अपूर्णांकांचे छेद समान असतात अशा अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक लहान. याप्रमाणे जर आपण उतरता क्रम लावला म्हणजे मोठ्यापासून लहानापर्यंत जर क्रम लावला तर याप्रमाणे 17 हे पहिल्या क्रमांकावर, त्यानंतर 13 दुसऱ्या क्रमांकावर, 11 तिसऱ्या क्रमांकावर, 9 चौथ्या क्रमांकावर आणि 5 हे 5व्या क्रमांकावर म्हणजे पूर्ण तो अपूर्णांक त्या क्रमांकावर जाईल. आणि याप्रमाणे शेवटून दुसरा म्हणजे 9/19 हा अपूर्णांक शेवटून दुसऱ्या क्रमांकावर येईल. आता हे जर विद्यार्थ्याने आपलं उत्तर जर अचूक यायचं असेल तर वहीमध्ये सर्व अपूर्णांक हे उतरत्या क्रमाने आधी लिहूनच घ्यायचे आणि मगच त्याचा क्रम तुम्ही ठरवायचा आहे. गणिताचे सर्व प्रश्न हे वहीमध्ये सोडवूनच मग करायचे आहेत. इथे मी जरी असे नंबर दिले तर तुम्ही असे नंबर नाही द्यायचे. तुम्ही वहीमध्ये कच्चं काम करूनच याचं उत्तर शोधायचं आहे. प्रश्न 59. पहा, इथे गणित दिलेलं आहे, बेरजेचं गणित आहे, परंतु इथे संख्या दिलेल्या नाही आहेत. आणि पुढं त्याचा प्रश्न पहा काय आहे. जर त बरोबर 6, ग बरोबर ग आणि व च्या किमती अनुक्रमे खालीलपैकी कोणत्या आहेत. पहा, आपल्याला कोणाची किंमत दिलेली, त ची किंमत दिलेली. त ची 6 जर किंमत जर असेल तर 6 6 2 12 6 3 18. 6 6 6 18 येईल. इथे 8 वरती 1 हातचा आला. आता इथे आपण व ची किंमत पहा, अनुक्रमे किमती दिलेल्या आहेत. पहिली किंमत ग ची आहे आणि दुसरी किंमत व ची आहे. पहिली किंमत ग ची आहे, पण बेरीज करताना आपण आधी दशकाची करणार आहोत मग शतकाची करणार आहोत. इथे मुलांचे मिस्टेक होऊ शकते. पहा, आधी आपल्याला व ची किंमत घ्यायची आहे, परंतु व ची किंमत ही अनुक्रमे दुसऱ्या क्रमांकाची आहे. म्हणजे दुसरा जर आपण इथे जर 7 घेतला तर 7 त्रिक 21 आणि वरचा 1 त्याच्यामध्ये मिळवला तर 22. म्हणजे खाली इथे 2 लिहिणार आपण आणि वरती हातचे 2 लिहिणार. आणि आता जर या ग ची किंमत जर आपण 2 घेतली तर 2 त्रिक 6 आणि वरचे 2 हातचे 8. म्हणजे पहा, इथे अनुक्रमे ग ची किंमत 2 आणि व ची किंमत जर 7 घेतली तर आपलं हे गणित याचं उत्तर 828 हे येतं. म्हणून चौथा पर्याय हे याचं योग्य उत्तर आहे. तुम्ही जर पर्याय पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्यामधल्या जरी किमती टाकून बघितल्या तरी खाली 828 हे उत्तर येणार नाही. जर चौथ्या पर्यायातल्या जर तुम्ही किमती टाकल्या अनुक्रमे, पण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की पहिली किंमत ही ग ची आहे आणि दुसरी किंमत ही व ची आहे.
तर 828 उत्तर येतं. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 60. पुणे अहमदनगर ही बस पुण्याहून 8:20 निघून अहमदनगरला 11:10 पोहोचते. तर बसला अहमदनगरला पोहोचण्यासाठी लागलेला वेळ किती? पुण्यावरून बस निघालेली आहे किती? 8:20 निघाली आहे. मग आपण आता टाईम मोजायला सुरुवात करूयात. 8:20 ते 9:20 हा 1 तास होणार आहे. त्याच्यानंतर 9:20 ते 10:20 हा अजून 1 तास, म्हणजे आता एकूण 2 तास झाले. आणि 10:20 ते 11:20 हा आणखी 1 तास, म्हणजे आता 3 तास झालेले आहेत. परंतु 3 तासामध्ये बसचा वेळ किती होतो? 3 तास म्हणजे 11:20. परंतु अहमदनगरला बस 11:20 नाही तर त्याच्या अगोदरच म्हणजे 11:10 पोचते. म्हणजे 2 तास पूर्ण होतात. आणि हा जो 1 तास आहे, हा जो तिसरा तास आहे, तर त्यातली 10 मिनटं आपल्याला वजा करायला लागणार आहेत. कारण बस 11:10 पोचत आहे. 20 मिनटं जास्त होतात, आपल्याला 10च मिनटं हवी आहेत. 11:10 म्हणजे हा जो शेवटचा 1 तास आहे, हा जो तिसरा तास आहे, 1 तास म्हणजे 60 मिनिटं. त्या 60 मिनटामधले जर आपण 10 मिनटं वजा केली तर 50च मिनटं राहतात. शेवटच्या तासामधली किती? 50 मिनटं. म्हणजे हे वरचे 8:20 ते 10:20 इथपर्यंत 2 तास, आणि तिसऱ्या तासामधले जर 10 मिनटं काढले तर 50 मिनटं. याप्रमाणे 2 तास 50 मिनिटं. शेवटच्या तासामधले 60 मिनटामधले जर 10 मिनटं आपण काढले तर 50 मिनटं इथे उरतात. आणि वरचे हे 2 तास, तर 2 तास 50 मिनटं एवढा वेळ बसला अहमदनगरला पोहोचण्यासाठी लागणार आहे. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. 2 तास 50 मिनिटे. प्रश्न 61. खालील आकृतिबंध पूर्ण करणारा योग्य पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी निवडा. पहा, आकृतिबंध इथे दिलेला आहे आणि इथे एक रिकामी चौकट दिलेली आहे. प्रश्नचिन्ह इथे कोणतं चिन्ह येईल आकृतिबंधामधलं ते आपल्याला शोधायचं आहे. सर्वप्रथम आकृतिबंध कोणता आहे तो आपण शोधूयात. पहा, याप्रमाणे आपला ABCD, पुन्हा ABCD आणि मग पुढे पुन्हा ABCD हा आकृतिबंध आपल्याला इथे सापडलेला आहे. आता आकृतिबंधामध्ये ए ठिकाणी कोणतं चिन्ह आहे तर पहा, ए ठिकाणी स्टार आलेला आहे, एच्या जागेवर स्टार आलेला आहे. मग इथे सुद्धा एच्या जागेवर कोणतं चिन्ह येणार आहे? स्टार येणार आहे. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 62. पतंगाकृती चौकोनात किती विशालकोन असतात? हा जर पतंगाकृती जर चौकोन असेल तर ह्या पतंगाकृती चौकोनामध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा हा जो कोन आहे आतील बाजूचा, पहिला, दुसरा, तिसरा कोन हे विशाल कोन असतात. आणि हा जो चौथा कोन आहे हा लघु कोन असतो. म्हणजे पतंगाकृती चौकोनामध्ये एकूण 1, 2, 3 ही वरचे तीनही कोन काय असतात? विशाल कोन. आणि हा कोन खालचा जो कोन आहे तो लघु कोन असतो. म्हणून उत्तर आहे किती विशाल कोन? तर एकूण 3 विशाल कोन असतात. तर 3 विशाल कोन आपल्याला फक्त क पर्यायामध्ये दिलेले आहेत, म्हणून पर्याय दुसरा फक्त क योग्य हे याचं उत्तर आहे. प्रश्न 63. खालीलपैकी सममित आकृती कोणती? पहा, असममित आकृती कोणती? प्रश्न वाचताना मिस्टेक नाही करायची. खालीलपैकी असममित म्हणजे ज्याचे समान भाग होत नाही अशी आकृती कोणती? पहा, अगदी सोपा आहे. पहिला, तिसरा आणि चौथा जो पर्याय यांचे समान 2 भाग होऊ शकतात. परंतु ही जी दुसरी आकृती, हिचे कुठल्याही प्रकारे तिरकी रेषा, सरळ रेषा, उभी रेषा, कुठलीही रेषा जर आपण काढली तर हिचे सममित आकार होत नाही, 2 समान भाग होत नाहीत. म्हणून असममित आकृती पर्याय दुसरा. प्रश्न 64. खालीलपैकी कोणती वस्तू बंदिस्त नसलेली आकृती आहे? बंदिस्त नाही. आता इतर वेळेला आपल्याला काय दिलेलं असतं? आकार दिलेले असतात, वेगवेगळे आकार किंवा आकृत्या दिलेल्या असतात. परंतु इथे आकृती न देता डायरेक्ट वस्तू आपल्याला दिलेल्या आहेत आणि ती वस्तू तुम्हाला इमॅजिन करायची आहे आणि मग ही बंदिस्त आहे की बंदिस्त नाही याचा विचार करायचा आहे. पहा, हा ठोकळा आहे. हा ठोकळा कधीही बंदिस्त
असतो. ठोकळा हा नेहमीच बंदिस्त असतो. सर्व बाजूनी हे कपाटाचं चित्र आहे, कपाटसुद्धा बंदिस्त असतं. बल्ब आहे, बल्बसुद्धा सर्व बाजूनी बंदिस्त असतो, कुठेही उघडा नसतो. परंतु बकेट ही मध्ये आतल्या बाजूने काय असते, बंदिस्त नसते. याच्यामध्ये आपण पाणीसुद्धा भरू शकतो. ही उघडी असते बकेट. वरच्या बाजूने तिचा वरचा जो पृष्ठभाग आहे तो काय असतो, बंदिस्त नसतो. म्हणून बंदिस्त नसलेली वस्तू पर्याय पहिला बकेट ही आहे. प्रश्न 65. भिंतीचा पृष्ठभाग टिंबटिंब असतो. पहा, यासारखे तुम्हाला आहे ना चुकवणारे प्रश्न किंवा तुम्हाला संकटात टाकणारे प्रश्न असे या प्रकारचे काही विचारलेले असतात. पहा, आता भिंत उभी असते तर सर्व मुलांना काय वाटणार आहे, भिंतीचा पृष्ठभाग हा उभा असतो. परंतु आपण जेव्हा पृष्ठभागांचा अभ्यास केला त्यावेळेला आपण एकतर सपाट पृष्ठभाग किंवा वक्र पृष्ठभाग हे दोनच पृष्ठभाग आपण पाहिलेले आहेत. तिरकासुद्धा पृष्ठभाग नसतो. तिरका पृष्ठभाग आपण सपाट पृष्ठभाग असतो आणि मग त्याच्यावरून आपण वस्तू बघतो की घरंगळत जाणाऱ्या किंवा घसरत जाणाऱ्या वस्तू, तिथे आपण ह्या पृष्ठभागाचा फक्त वापर करतो. परंतु पृष्ठभागाचा अभ्यास करताना आपल्याला दोनच पृष्ठभाग दिलेले आहेत, एकतर सपाट पृष्ठभाग आणि एकतर वक्र पृष्ठभाग. आणि जर भिंतीचा पृष्ठभाग जर आपण पाहिला तर तो सपाट असतो. काही भिंती या वक्रसुद्धा असू शकतात. बघा, किल्ल्यांचे जर तटबंदी वगैरे जर बघितली आणि किल्ल्यांचे जर बुरुज जर आपण पाहिले तर तिथे वक्र आकार थोडासा आपल्याला दिसतो काही भिंतींचा. परंतु जनरली सर्वसामान्य जर भिंती जर आपण पाहिल्या तर त्या सरळ सपाट पृष्ठभागाच्याच असतात. म्हणून पर्याय तिसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 66. पहा, इथे चौरसाची आकृती दिलेली आहे. सोबतच्या चौरसाची एक बाजू 3 सेंटीमीटर आहे. पहा, आपल्याला एक बाजू 3 सेंटीमीटर दिलेली आहे, तर त्याची परिमिती किती असेल? परिमिती म्हणजे दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. आपल्याला तर एकच बाजू दिली आहे, मग आता बाकीच्या बाजूंची बेरीज कशी करायची? तर चौरसाच्या सर्व बाजू या समान लांबीच्या असतात. एक बाजू 3 आहे तर सर्व बाजूसुद्धा 3, 3 आणि 3 असणार आहे. म्हणून 3 चौक 12, याचं उत्तर आहे 12 सेंटीमीटर, पर्याय चौथा. प्रश्न 67. खालील पर्यायातून अयोग्य विधान ओळखा. अयोग्य म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पहा, आता इथे विधानांमध्ये आपल्याला ना 2 आकारांची आपल्याला माहिती दिलेली आहे. एकतर इष्टिकाचितीची 2 विधानं आहेत आणि घनाची 2 विधानं आहेत. पहा, इष्टिकाचिती म्हणजे एकतर डस्टरचं चित्र तुम्ही किंवा डस्टर समोर ठेवू शकता किंवा एखादी पेटी किंवा कंपास. आणि घनाच्यासाठी तुम्ही एखाद्या ठोकळ्या किंवा क्यूबचा आकार समोर ठेवू शकता. आता पहा, इष्टिकाचितीचे सर्व पृष्ठ आयताकृती आकाराचे असतात. हे विधान बरोबर आहे. सर्व पृष्ठ कशी असतात? आयताकृती आकाराचे असतात. ब विधान, इष्टिकाचितीची समोरासमोरील पृष्ठे समान आकाराचे असतात. हे सुद्धा बरोबर आहे. पेटी किंवा डस्टरमध्ये समोरासमोरील पृष्ठ म्हणजे समोरासमोरील भाग जे असतात ते समान आकाराचे असतात. आता घनाविषयी आपण विधान पाहूयात. घनाची लगतची पृष्ठे, लगतची म्हणजे शेजारची पृष्ठे समान आकाराची नसतात. हे विधान चुकीचं आहे. घनाची सर्व पृष्ठ ही समान असतात. घन म्हणजे ठोकळा, ठोकळ्याच्या सर्व बाजू सर्व पृष्ठ ही काय असतात? समान आकाराची असतात. म्हणून हे चुकीचं विधान आहे. आणि घनाची पृष्ठे चौरसाकृती आकाराची नसतात. हे सुद्धा चुकीचं आहे. सर्व घनाची पृष्ठे कशी असतात? ठोकळा असल्यामुळं चौरसाकृती आकाराची असतात. हे विधान चुकीचं आहे. मग आता आपल्याला अयोग्य विधान निवडायचं होतं, म्हणजे क आणि ड हे अयोग्य विधान आहे, म्हणजे चुकीचं विधान आहे. फक्त क आणि ड हे याचं उत्तर आहे पर्याय तिसरा. फक्त क आणि ड हे अयोग्य विधानं आहेत. प्रश्न 68. 925 ही संख्या अक्षरात कशी लिहितात? पहा, 925 एक तर डायरेक्ट 925 आहे का इथे पाहू शकतो आपण, तर 925 आपल्याला दिलेलं नाही. मग 925ला दुसरं नाव आहे का? तर हो, 925 म्हणजेच 900 आणि वरती एक पावभाग, 25 म्हणजे पावभाग, 100चा पावभाग, म्हणून 925 सुद्धा या संख्येचं नाव आहे. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 69. 847 या संख्येतील 7 या अंकाची स्थानिक किंमत
8 या अंकाच्या दर्शनी किमतीपेक्षा कितीने कमी आहे? पहा इथे मुलं जर बारकाईने जर हा प्रश्न वाचला नाही तर इथे उत्तर सांगण्यामध्ये मिस्टेक होऊ शकते. 7 हा अंक एकक स्थानी असल्यामुळे त्याची स्थानिक किंमत 7च असणार आहे. परंतु 8 या अंकाची आपल्याला काय दर्शनी किंमत विचारलेली आहे. दर्शनी किंमत म्हणजे जो अंक दिसतो तसाच त्याची तीच किंमत असते. म्हणून 8 या अंकाची दर्शनी किंमत किती आहे? 8च आहे. इथे मुलं 800 लिहू शकतात. आणि मग यांच्या किमती कितीने कमी आहे म्हणजे त्यांच्यामध्ये किती फरक आहे? कितीने कमी म्हणजे वजाबाकी. पहा कितीने कमी आहे या अंकाची स्थानिक किंमत, तर 8पेक्षा 1ने कमी आहे, म्हणून पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 70. संख्या दिलेल्या आहेत. या संख्यांचा उतरता क्रम लावल्यास शेवटच्या क्रमांकावरील संख्या कोणती येणार आहे? उतरता क्रम म्हणजे मोठ्यापासून लहानापर्यंत संख्या लिहून घ्यायच्या सर्व वहीमध्ये, योग्य उतरता क्रम लावायचा आणि शेवटची संख्या म्हणजे सर्वात छोटी संख्या तर ती 845 ही येणार आहे. पर्याय चौथा हे याचं योग्य उत्तर आहे. मुलांनी वहीमध्ये याचा उतरता क्रम लावायचा आणि मगच शेवटची संख्या कोणती येते ती पाहायची आहे. प्रश्न 71. 1:45 वाजता घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये कोणता कोन होतो? जेव्हा घड्याळाचे प्रश्न असतात लगेच पटकन एक घड्याळ काढून घ्यायचं आणि किती 1:45 वाजलेले घड्याळामध्ये दाखवायचे आणि मगच त्याचा कोन शोधायचा आहे. पहा 1:45 वाजता हा मिनिट काटा 2वर पूर्ण गेलेला नसतो, अगदी थोडासा एक घर फक्त 2च्या मागे असतो आणि हा मिनिट काटा जो आहे तो 9वर असतो. तर ह्या 2 काट्यांच्या मध्ये आपल्याला हा जो कोन दिसतो तो 90पेक्षा जास्त दिसतो, म्हणून 1:45 वाजता घड्याळाच्या काट्यांमधील कोन हा विशाल कोन असणार आहे. पर्याय दुसरा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 72. रेश्मा दररोज पाव लिटर दूध गवळ्याकडून घेते, तर ती जानेवारी महिन्यात एकूण किती लिटर दूध घेईल? पाहता जानेवारी महिन्यामध्ये एकूण दिवस किती असतात हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. जानेवारी महिन्यात 31 दिवस असतात. आता ती प्रत्येक दिवशी पाव लिटर दूध विकत घेत आहे. तर पहिल्या दिवशी पाव लिटर, दुसऱ्या दिवशी पाव, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी आणि असं प्रत्येक दिवशी ती पाव लिटर दूध विकत घेत आहे. पहा आता या जर 4 दिवसांचं जर आपण पाव लिटर आणि पाव लिटर किंवा पावभाग आणि पावभाग त्याचा अर्धा होतो, पाव आणि पाव त्याचा अर्धा होतो आणि मग असे 4 दिवसांचे मिळून 1 लिटर, 1 पूर्ण लिटर दूध ती घेणार आहे. किती दिवसांमध्ये? 4 दिवसांमध्ये 1 लिटर दूध जर ती विकत घेत आहे तर पहा 8 दिवसांमध्ये किती घेणार आहे? मग पुढचे आणखी 4 दिवस 2 लिटर, आणखी पुढचे 4 दिवस घेतलं तिने तर 3 लिटर, आणखी पुढचे म्हणजे 16व्या दिवसापर्यंत 4 लिटर, 20व्या दिवसापर्यंत 5 लिटर, 24व्या दिवसापर्यंत 6 लिटर, 28व्या दिवसापर्यंत 7 लिटर ती दूध विकत घेणार आहे. आता पहा आता 28च्या पुढे आपले आता 3च दिवस राहिलेले आहेत, 29, 30 आणि 31. इथे पुन्हा पाव लिटर ती दूध, इथे 7 लिटर पूर्ण झालेलं आहे 28 दिवसापर्यंत आणि पुढं आता 4 दिवस नाही म्हणून 1 लिटर पूर्ण होणार नाही, म्हणून त्याचे आपण पाव लिटर लिहिले. आता 3 पाव भाग जर एकत्र घेतले तर त्याचा पाऊण होतो, 3 पाव भाग जर एकत्र घेतले तर त्याचा पाऊण होतो. अशा प्रकारे 7 लिटर आणि इथले पाऊण लिटर असे 7 आणि पाऊण म्हणजेच 7.25 लिटर ती दूध विकत घेणार आहे 31 दिवसांमध्ये. म्हणून पर्याय दुसरा 7.25 लिटर हे याचं योग्य उत्तर आहे. सोबतच्या घड्याळात किती वाजले आहेत? 73वा प्रश्न आहे. तास काटा 12 आणि 1च्या मध्ये आहे आणि मिनिट काटा 6वर आहे, तर या घड्याळात किती वाजले आहेत? तर 12:30 म्हणजे 12:30 इथे वाजलेले आहेत. प्रश्न 74. स ही एक समसंख्या आहे, तर या संख्येनंतर क्रमाने येणारी दुसरी विषम संख्या कोणती आहे? म्हणजे त्या समसंख्येमध्ये तुम्ही किती मिळवले तर आपल्याला क्रमाने येणारी दुसरी विषम संख्या मिळणार आहे. पहा 1, 2, 3 की 4 यापैकी कोणता अंक जर त्या समसंख्येमध्ये मिळवला तर क्रमाने येणारी दुसरी विषम संख्या मिळणार आहे. पहा आता आपण या समसंख्येला स ही जी समसंख्या आहे तिथे एक समसंख्या ठेवून आपण हे गणित सोडवूयात.
पहा, ज्या वेळेला अक्षर मानून समसंख्या किंवा विषम संख्या यावर प्रश्न असतो त्यावेळेला जे अक्षर मानले तिथे आपण प्रत्यक्ष ती समसंख्या किंवा विषम संख्या ठेवून आणि मग ते गणित आपण सोडवायचं आहे. पहा, स ही समसंख्या दिलेली आहे, तर आपण त्या सच्या ऐवजी 2 ही समसंख्या ठेवूयात आणि मग पाहूयात. जर 2मध्ये जर 1 मिळवला तर 3 म्हणजे ही विषम संख्या, पहिली विषम संख्या मिळते. जर 2मध्ये जर आपण 3 मिळवले तर 5 ही दुसरी विषम संख्या आहे आणि 2मध्ये जर 5 मिळवले तर 7 ही तिसरी विषम संख्या आपल्याला मिळते. तर दुसरी विषम संख्या विचारली आहे, तर ह्या समसंख्येमध्ये सच्या ऐवजी जर आपण 2 मानले म्हणजे तिथे जर असेल, कुठलीही जर समसंख्या असेल आणि त्या समसंख्येमध्ये जर आपण 3 मिळवले तर आपल्याला 2 नंबरची कुठलीही 2 नंबरची विषम संख्या मिळणार आहे. म्हणजे मध्ये आपल्याला 3 मिळवावे लागतील. पर्याय तिसरा पहा, मध्ये जर आपण 3 मिळवले तर आपल्याला क्रमाने येणारी दुसरी विषम संख्या मिळणार आहे. प्रश्न 75. एका समभुज त्रिकोणाची परिमिती 18 आहे, तर त्या त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूची लांबी किती असणार आहे? पहा, समभुज त्रिकोण आहे म्हणजे याच्या सर्व बाजू समान आहेत. याच्या सर्व बाजू त्रिकोणाच्या समान आहेत आणि त्यांची बेरीज 18 आहे. खालीलपैकी कोणाची बेरीज केली 3 वेळा तर 18 येते, तर 6 त्रिक 18 येतात. म्हणून पर्याय पहिला हे याचं योग्य उत्तर आहे.